गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण 8th स्टँडर्ड स्कॉलरशिपचा तिसरा चॅप्टर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स. बघा, अपोजिट वर्ड्सलाच दुसरं नाव असतं अँटॉनिमस आणि सिमिलर वर्ड्सलाच दुसरं नाव असतं सिनॉनिमस. ही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काही वेळेस राईट द अँटॉनिमस येतं अपोजिट वर्डच्या ऐवजी आणि राईट द सिनॉनिमस ऑफ फॉलोइंग वर्ड्स असं सिमिलर वर्ड्ससाठी येतं. बघा, ते आपण सॅम्पल क्वेश्चन अगोदर पाहणार आहोत. तर फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन आहे, सिलेक्ट द अपोजिट ऑफ द वर्ड बोल्ड. बघा, बोल्डसाठी आपल्याला बोल्ड या वर्डसाठी अपोजिट वर्ड खालील ऑप्शनमधून सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला माहिती बोल्ड म्हणजे काय असतं, धाडशी असं त्याचा मिनिंग असतो. तर बोल्डमधून बघा इथं पहिला ऑप्शन आहे फिअर. फिअर म्हणजे घाबरलेला वगैरे. टिमिड, बघा इथं टिमिड म्हणजे भित्रा. ब्रेव म्हणजे शूर. स्ट्रॉंग म्हणजे पण सशक्त. तर आपल्याला इथं कोणता मिनिंग येतोय बोल्डसाठी अपोजिट वर्ड टिमिड, म्हणून ऑप्शन नंबर 2 ह्याचं काय आहे, आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ अपोजिट. म्हणजे खालील जे पेअर दिले आहेत अपोजिट वर्ड्सच्या त्याच्यापैकी कोणती एक अशी पेअर आहे जी अपोजिट वर्ड्स नाही. तर बघा, स्ट्रॉंग अपोजिट वीक हे असतंच. माईट अपोजिट वीक म्हणजे काय, माईट म्हणजे शक्तिशाली, वीक म्हणजे अशक्त. पर पॉवरफुल अपोजिट सुद्धा वीक असतं, परंतु प्राऊड अपोजिट वीक नसतं. म्हणजे प्राऊड म्हणजे अभिमान किंवा गर्व, तर त्याला अपोजिट वर्ड वीक येऊ शकत नाही. म्हणून 4 नंबरची जी पेअर आहे प्राऊड अपोजिट वीक ही काय आहे, अपोजिट वर्डची जोडी नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड एरर. आता एररसाठी आपल्याला सिमिलर मिनिंग असलेला वर्ड निवडायच्या खालील ऑप्शनमधून. बघा, तुम्हाला 1 नंबरचा माहिती क्राईम. क्राईम म्हणजे काय असतं, गुन्हा. मिस्टेक म्हणजे काय असते, चूक. आणि एरर म्हणजे सुद्धा काय असते, चूक. म्हणून एरर हा मिस्टेकसाठी काय आहे, सिमिलर वर्ड आहे. आणि रॉंग म्हणजे सुद्धा चुकीचंच असतं, परंतु असं हे नाही वापरायचं. रॉंग, राईट. राईटसाठी आपण रॉंग हा अपोजिट वर्ड यूज करतो, पण एररसाठी सिमिलर वर्ड काय यूज करायचा, मिस्टेक्स. म्हणून 3 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, मिस्टेक. 4 नंबर बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज सिमिलर मिनिंग. बघा, कोणती सिमिलर मिनिंगची पेअर आहे, म्हणजे योग्य ती समानार्थी पेअर आहे. बघा, पहिला ऑप्शन आहे डिफिकल्ट हार्ड. तुम्हाला तर माहिती आहे डिफिकल्ट म्हणजे अवघड आणि हार्ड म्हणजे सुद्धा कठीण, म्हणजे दोन्ही काय आहे ते समानार्थाचे वर्ड आहेत. म्हणून उत्तर आपलं 4 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर ही फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे. इथं बघा, वीक वीक ही समानार्थाची जोडी आहे का. हे वीक म्हणजे काय असतं, ह्या WEEK वीक म्हणजे काय असतो, आठवडा. WEEK वीक म्हणजे काय असतं, अशक्त. म्हणून ही जोडी नाही. बघा, सिरियस आणि इंजुरी. सिरियस म्हणजे गंभीर, इंजुरी म्हणजे जखम, ही पण समानार्थाची जोडी नाही. रूड, पोलाइट म्हणजे ही काय झाली, विरुद्धार्थाची जोडी झाली. रूड म्हणजे उद्धट, पोलाइट म्हणजे नम्र. आणि आपल्याला कशी पाहिजे, समानार्थाची जोडी. म्हणून ऑप्शन नंबर 1 काय आहे, समानार्थाची जोडी आहे डिफिकल्ट हार्ड. म्हणून त्यात ऑप्शन नंबर 1 काय आहे, 4 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. 5th नंबरचा क्वेश्चन बघा, विच लेटर्स विल यू पुट बिफोर द वर्ड हेल्दी टू गेट इट्स अपोजिट. बघा, हेल्दी या वर्डला आपण त्याच्या अगोदर कोणते वर्ड्स, लेटर्स ॲड करून त्याचा काय बनवणार आहेत, त्याच्यासाठी अपोजिट वर्ड्स बनवणार आहेत. तर आपण आपल्याला माहिती हेल्दीला आपण काय यूज करतो, हेल्दी अपोजिट अनहेल्दी. म्हणून इथं ऑप्शन नंबर 3 UN हे लेटर आपण त्याला ॲड केल्यानंतर हेल्दीला अपोजिट काय होणार आहे, अनहेल्दी. म्हणून ते ऑप्शन नंबर 3 आहे त्याचा आन्सर आहे. बघा, 6 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर हॅज अपोजिट मिनिंग. कोणती अपोजिट मिनिंगची पेअर आहे. बघा, राईट, करेक्ट. तुम्हाला माहिती राईट म्हणजे बरोबर, करेक्ट म्हणजे बरोबर, ही सिमिलर मिनिंगची पेअर झाली. गुड, बॅड. बघा, आता गुड चांगला, बॅड वाईट, हे काय झाली, अपोजिट मिनिंगची पेअर झाली. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. स्मार्ट, ॲक्टिव्ह. स्मार्ट, ॲक्टिव्ह सुद्धा काय झालं, दोन्ही सिमिलर मिनिंगची पेअर झाली, ती अपोजिट मिनिंगची पेअर नाही. ओल्ड, एन्सियंट, जुना, प्राचीन, हे सुद्धा काय झाले, सिमिलरची झाली. म्हणजे कोणती आहे इथं अपोजिट मिनिंगची पेअर, तर गुड, बॅड. म्हणून हे त्याचं आन्सर आहे. चला आपण आता
बघा आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट ऑफ द वर्ड लॉंग. लॉंग या वर्डसाठी आपल्याला अपोजिट वर्ड खालील ऑप्शनमधून फाइंड करायचं आहे. लॉंग म्हणजे तुम्हाला माहिती लांब, तर त्यासाठी अपोजिट काय आहे, स्मॉल, ब्रॉड, शॉर्ट, नियर. तर कोणता असतो लॉंग अपोजिट काय असतं, शॉर्ट म्हणजे लांब, आखूड असं आपण मराठीत म्हणतो की नाही, तसं ते लॉंग अपोजिट काय असतं, शॉर्ट. म्हणून हे शॉर्ट हे काय आहे त्याचं उत्तर आहे. बस क्वेश्चन नंबर सेकंड बघा, विच लेटर विल यू यूज टू मेक अपोजिट ऑफ द वर्ड केअरफुल. केअरफुल या वर्डला आपण कोणते लेटर्स ॲड करणार आहोत किंवा कोणते वर्ड्स त्याच्यात लेटर यूज करणार आहोत जेणेकरून की केअरफुलला काय बनेल, अपोजिट वर्ड्स तयार होईल. तर बघा तुम्हाला माहिती फ्री, आता केअरफुल ला फ्री आपण ॲड करू शकत नाही, तर काय असतं केअरलेस. केअरफुल अपोजिट काय असतं, केअरलेस. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. 3 नंबरचा बघा, चूज द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर द वर्ड लॉयल. लॉयल साठी आपल्याला काय करायचं आहे, लॉयल साठी आपल्याला खालील ऑप्शनमधून समानार्थी शब्द निवडायचा आहे. आता तुम्हाला माहिती लॉयल म्हणजे काय असतं, प्रामाणिक म्हणूयात. तर प्रामाणिक साठी कुठला रॉयल हाही नाही, चीट नाही, फसवणारा नाही. फेथफुल म्हणजे विश्वासू, प्रामाणिक, विश्वासू हा काय झाला समानार्थी शब्दाचा जोडी झाली त्याची. हंबल म्हणजे नम्र, पण हे 3 नंबरचं काय झालं, त्याला समानार्थाची जोडी झाली. म्हणून 3 नंबर काय आहे त्याचा सिमिलर मिनिंगचा वर्ड आहे लॉयल साठी. 4th नंबरचा क्वेश्चन बघा, फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड बोरिंग. बोरिंग साठी तुम्हाला बोरिंग म्हणजे कंटाळवाणं माहिती, तर बोरिंग साठी आपल्याला खालील ऑप्शन मधून वर्ड निवडायचा आहे, अपोजिट वर्ड निवडायचा आहे. तर बघा डल, ब्राईट, इंटरेस्टिंग, लेझी. तर तुम्हाला माहिती बोरिंग अपोजिट काय असतं, इंटरेस्टिंग. म्हणजे डल म्हणजे असं मंद, ब्राईट म्हणजे चमकदार, लेझी म्हणजे अशी हे नाही होऊ शकत, तर काय होतं इंटरेस्टिंग. बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज द सेम मिनिंग ऑफ वर्ड डॉन. तर डॉन म्हणजे इथं डाऊन नाही, तर डॉन म्हणजे काय असतं, डाऊन असं म्हणू शकतो आपण. त्याचा मिनिंग काय असतो, पहाट. पहाटेसाठी आपण बघा, पहाट कधी होते, सकाळ होण्याच्या थोडे अगोदर म्हणजे सकाळच म्हणूयात आपण. तर पुढील कोणत्या शब्दाचा ह्या शब्दासाठी शब्दासारखाच अर्थ आहे त्याचा, तर कोणता, डाऊन म्हणजे खाली माहिती तुम्हाला मॉर्निंग. बघा कोणता आहे त्याच्यासाठी, मॉर्निंग. इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ, नून म्हणजे दुपार. तर त्याच्यासाठी कोणता शब्द आहे डॉन साठी, मॉर्निंग. म्हणून ते त्याचा कसा सेम अर्थाचा शब्द आहे. बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. 6 नंबरचा क्वेश्चन आपण पाहतोय, विच ऑफ द फॉलोइंग फिअर्स इज नॉट द अपोजिट. म्हणजे कोणती, बाबा खाली दिले सगळेच अपोजिट, पण त्यातली असे 2 कोणते आहेत की जे अपोजिट नाही. बघा आपण म्हणतो ॲग्री, डिसॲग्री. म्हणतो ना ॲग्री सहमत, असहमत. नंतर ॲपियर, डिसॲपियर, सदृश्य, अदृश्य पण म्हणतो. करेक्ट, इनकरेक्ट म्हणजे बरोबर, चूक असं पण म्हणतो. आणि हॅप्पी, ग्लॅड. तर हॅप्पी म्हणजे सुद्धा आनंदी आणि ग्लॅड म्हणजे सुद्धा आनंदी. तर हा अपोजिट अर्थाचा जोडी नाही, तर हा कसल्या सिमिलर मिनिंगची जोडी आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं काय आहे, 6 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे. 7 नंबर बघा, चूज द करेक्ट अपोजिट ऑफ फॉर द अंडरलाईन वर्ड. म्हणजे आपल्याला हा सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्समध्ये जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शनमधून अपोजिट वर्ड निवडायचा आहे. इट वॉज अ डेंजरस गेम. बघा सेंटेन्स काय आहे, इट वॉज अ डेंजरस गेम. आणि अंडरलाईन कोणत्या वर्डला आहे, डेंजरस. बघा डेंजरस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की धोकादायक. मग आता धोकादायकसाठी आपल्याला धोकादायक अपोजिट काय असणार आहे, सेफ असणार आहे, सुरक्षित असणार आहे. म्हणून रिस्की म्हणजे हे बी झालं रिस्की म्हणजे जबाबदारीचं, किंवा फिअरफुल म्हणजे भीतीदायक, वाईल्ड ही तर रानटी, पण हे नाही आपल्याला. तर कोणतं आहे डेंजरस अपोजिट कोणते, तर सेफ. म्हणून 7 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे 4. विच वर्ड इज सिमिलर इन द मिनिंग टू द वर्ड रिमोट. आता रिमोट साठी कोणता बाबा सिमिलर म्हणजे समानार्थी शब्द आहे, तर बघा कंट्रोल करणे नाही, नियर नाही, नियर म्हणजे जवळ,
फार म्हणजे काय, दूर. तर रिमोटचा सुद्धा मिनिंग काय होतो, रिमोटमध्ये आपण जर टीव्ही वगैरे काय चालवतो तो रिमोट नाही याचा अर्थ, तर रिमोटचा अर्थ काय असतो, दूर. म्हणून ह्याच्यासाठी सिमिलर वर्डचा मिनिंग कोणता आहे, फार. फार म्हणजे सुद्धा काय, दूर. बिसाइड म्हणजे काय, शेजारी, तर तो नाही. तर त्याचं उत्तर काय आहे 8 नंबरच्या क्वेश्चनचं, क्वेश्चन नंबर 3. 9 नंबर बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज नॉट द सेम मिनिंग ॲज नीट. नीट या नीटशी बाबा नीट सारखाच अर्थ असणारा खालीलपैकी कोणता शब्द नाही. तर तुम्हाला बघा, स्मार्ट, टायडी किंवा स्ट्रेट, ऑर्डरली. बघा, नीटला आपण टायडी म्हणतो, स्ट्रेट म्हणतो, ऑर्डरली म्हणतो, पण स्मार्ट म्हणत नाही. म्हणून हे काय नाही विचारलं आहे आपल्याला. म्हणून स्मार्ट हे 9 नंबरच्या क्वेश्चनचं काय आहे, त्याचा मिनिंग नीट या वर्डशी सारखा नाही, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग अपोजिट पेअर इज नॉट करेक्ट. म्हणजे कोणती पेअर आहे जी करेक्ट नाही. कोणती आहे बघा, पहिली पेअर आहे वाईल्ड टेम. बघा, इथं आपल्याला कसल्या जोड्या दिल्या, तर विरोधार्थाच्या जोड्या दिल्यात. इथं सिम्बॉल दिलं नाही, चिन्ह दिलं नाही विरोधार्थाचं, खरं तर समानार्थाचं दिलंय, पण हे विरोधार्थाच्या जोड्या आहेत. तर कोणती जोडी, विरोधार्थी शब्दाच्या जोड्यापैकी कोणती जोडी बरोबर नाही, म्हणजे हे आपल्याला विचारलंय. तर वाईल्ड टेम हे काय झालं, विरोधार्थाची जोडी झाली. गॅदर, डिस्पर्स. गॅदर म्हणजे जमा होणे, डिस्पर्स म्हणजे काय, पांगणे म्हणा किंवा विखुरणे, हे पण विरोधार्थाची जोडी आहे. वाईल्ड म्हणजे रानटी, टेम म्हणजे पाळीव, हे पण आहे. ॲग्री, डिसॲग्री, सहमत, असहमत, ही सुद्धा विरोधार्थाची जोडी आहे. पण ॲस्टॉनिश, सरप्राईज. बघा, ॲस्टॉनिशचा सुद्धा मिनिंग आश्चर्यचकित असतो आणि सरप्राईजचा मिनिंग सुद्धा काय असतो, आश्चर्यचकित होणे हाच असतो. म्हणून ही दोन्ही समानार्थाची जोडी आहे, अपोजिट वर्डची जोडी नाही. म्हणून ही जोडी काय आहे, ह्या 10 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट सिमिलर इन द मिनिंग वर्ड ब्युटिफुल. कोणता असा वर्ड खालीलपैकी आहे की जो सिमिलर म्हणजे सारख्या अर्थाचा नाही कोणत्या वर्डशी, ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुंदर. तर सुंदर खालील कोणत्या बाबा शब्दाचा अर्थ सुंदर असा होत नाही. तर कोणत्या, बघा, प्रिटी म्हणजे सुद्धा सुंदर असतं, लवली म्हणजे सुद्धा सुंदर असतं, स्मार्ट म्हणजे सुद्धा सुंदर असतं, पण हँडसम म्हणजे सुंदर नसतं. तर हँडसम हा शब्द काय कोणत्या मराठी शब्दासाठी यूज केला जातो, तर देखना. म्हणजे आपण हे बघा, एखादा मुलगा असेल किंवा एखादा जेंट्स असेल तर तो त्यांच्यासाठी आपण हँडसम हा वर्ड, आणि मुलींसाठी ब्युटिफुल हा वर्ड, प्रिटी, लवली हा वर्ड. बघा, हे वर्ड्स आपल्याला सिमिलर वर्ड किंवा अपोजिट वर्ड्स येण्यासाठी आपले शब्द पाठांतर असणं खूप गरजेचं असतं. आपण आता 12 नंबरचा क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द अपोजिट ऑफ द वर्ड जॉय. तर जॉय या वर्डशी अपोजिट वर्ड कोणता आहे, तर बघा, हॅप्पी. जॉय म्हणजे आनंदी, हॅप्पी म्हणजे सुद्धा आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, सारो म्हणजे दुःखी, ग्लॅड म्हणजे सुद्धा काय, आनंदी. तर आपल्याला इथं काय, जॉय आणि इथं कोणता वर्ड आहे, सारो. सारो म्हणजे काय, दुःखी. तर हा वर्ड ह्याच्यासाठी अपोजिट वर्ड आहे. तसा सॅड सुद्धा होऊ शकतो, पण आपण हॅप्पी, सॅड ह्याच्यासाठी यूज करतो. तर 30 नंबरचा क्वेश्चन बघा, चूज द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड मॉन्स्टरस. म्हणजे मॉन्स्टरस म्हणजे काय असतं, राक्षसी प्रवृत्तीचा. अशासाठी बाबा खाली आपल्याला कोणता शब्द आपण आहे समानार्थाचा, तर बघा, लार्ज म्हणजे मोठा, अनयुजली लार्ज म्हणजे युजली लार्ज म्हणजे काय, नेहमीसारखा मोठा, पण अनयुजली लार्ज म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा असा. अनयुजली अनपेक्षित, नेहमीसारखा नसलेला, व्हेरी टॉल उंच असा, क्रुएल म्हणजे दुष्ट. तर मॉन्स्टरस म्हणजे कसा असतो, क्रुएल असतो, दुष्ट असतो. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, विच वर्ड इज द अपोजिट ऑफ द वर्ड वर्स्ट. बघा, तुम्हाला वर्स्ट हा काय आहे मिनिंग, तर इथं डिग्रीचा वर्ड यूज केला आहे, ज्याला बॅड, वर्स, वर्स्ट असं असतं. बॅडची बॅड या ॲडजेक्टिव्हचं 3 डिग्रीचं फॉर्म असतात, बॅड, वर्स आणि वर्स्ट. तर हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे बॅडचा. तर आपल्याला ह्याच्यासाठी कोणता अपोजिट वर्ड आहे, तर वर्स्ट म्हणजे काय, अधिक वाईट म्हणजे सर्वात वाईट असा त्याचा मिनिंग होतो. तर बेटर,
वर्स, बेस्ट आणि बॅड. तर आपल्याला इथं कोणता बाबा तसाच सुपरलेटिव्ह डिग्रीचा बाबा आपल्याला बॅड अपोजिट काय असतं गुड. तर बाबा सर्वात वाईटला काय सर्वात चांगला असा मिनिंग घ्यायचा आहे. म्हणून गुडचं काय 3 डिग्रीचं फॉर्म असतात. तर गुड, बेटर, बेस्ट. म्हणून आपल्याला इथं काय वर्ससाठी कोणता अपोजिट वर्ड आहे बेस्ट. बघा 15 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द अपोजिट 2 पेयर्स इज करेक्ट. म्हणजे कोणत्या 2 पेयर्स आहेत ज्या अपोजिट वर्डच्या ज्या काय आहेत करेक्ट आहे. बघा केअरलेस, केअरफुल. काळजी नसलेला, काळजीपूर्वक हे आहे बरोबर. नंतर बघा राईप, ग्रीन. राईप म्हणजे पिकलेला, ग्रीन ही काय अपोजिट वर्डची जोडी नाहीये. नंतर नाऊ, आफ्टर म्हणजे आत्ता, नंतर ही पण अपोजिट वर्डची जोडी आहे. एव्हरीथिंग, नथिंग म्हणजे प्रत्येक आणि काही नाही ही पण नाही होत. तर कोणत्या 2 जोड्या आहेत अपोजिट वर्डच्या केअरलेस, केअरफुल आणि नाऊ आणि आफ्टर. 16 नंबर बघा क्वेश्चन. फाइंड द पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द जम्बल्ड लेटर. आपल्याला इथं आता एक लेटर वर्ड दिलाय तो जम्बल्ड आहे म्हणजे त्याच्यातले जे लेटर आहेत ते इकडे तिकडे आहेत. तर त्यापासून काय करायचं आपल्याला खालील एक अपोजिट वर्डची जोडी फाइंड करायची. बघा इथं हाफ्ट, सॉल्ड असं तर कुठं तुम्हाला दिसत नाही, ही काय नाही ह्याच्यात. तर नंतर डॅश, फोर्ट. तर डॅश फोर्ट ही बी जोडी होत नाही. हार्ड, सॉफ्ट तर ही काय होऊ शकते जोडी. 60 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर 3 नंबरचा ऑप्शन आहे हार्ड अपोजिट सॉफ्ट. ही अपोजिट जोडी आपल्याला ह्या जम्बल्ड लेटर वर्ड्समधून सापडू शकते म्हणून ते त्याचं उत्तर आहे. 17 नंबर क्वेश्चन बघा. फाइंड आउट द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड ऑफ द सेंटेन्स. अंडरलाइन वर्ड साठी आपल्याला सेंटेन्समधल्या अंडरलाइन वर्डसाठी आपल्याला अपोजिट वर्डची किंवा सिमिलर वर्डची जोडी फाइंड करायची. बघा द सिस्टर लुक्ड आफ्टर हर ब्रदर इन अब्सेन्स ऑफ हर मदर. तर आपला अंडरलाइन केलेला वर्ड आहे लुक्ड आफ्टर. ही काय आहे फ्रेझल वर्ड आहे. लुक्ड आफ्टर ह्याचं कशाचा लुक आफ्टर ची काळजी घेणे ह्याचा पास्ट फॉर्म आहे लुक्ड आफ्टर. मग तशीच आपल्याला पास्ट फॉर्म असलेली जोडी निवडायची. लुक ॲट, लुक्ड फॉर. तर वरीड बघा. तर टूक केअर ऑफ म्हणजे इथं ह्याचा प्रेझेंट फॉर्म काय असतो टेक केअर ऑफ. टेक केअर ऑफचा पास्ट फॉर्म काय झाला टूक केअर ऑफ. आणि ह्या लुक्ड आफ्टरचाच सिमिलर असलेली जोडी काय आहे ते टूक केअर ऑफ म्हणजे काळजी घेतली. तर इथलं दोन्हीसाठी काय आहे लुक्ड आफ्टर आणि टूक केअर ऑफचा काय आहे एक सारखा समानार्थ आहे. 14 नंबर बघा. चूज टू अपोजिट पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग जम्बल लेटर. हे आता हे लेटर दिले आपल्याला त्या लेटरमधून आपल्याला अपोजिट वर्ड्स फाइंड करायचे आहेत. बघा ऑन, अपोजिट ऑफ ही अपोजिट वर्डची जोडी आहे पण इथं आहेत का ते लेटर. ओ एन ऑन आहे पण ओ डबल एफ ऑफ आहे का एफ कुठंच नाही म्हणून ही जोडी नाही. बघा एन ओ नो आहे इथं होऊ शकते पण वाय एस एस वाय आहे का कुठं दिसतोय का तुम्हाला नाही म्हणून ही पण नाही. बघा आय एन इन आहे. ओ यू टी आउट, ओ यू टी आउट म्हणजे ही काय होते जोडी होते. नंतर बघा ओ आर ऑर होते आणि एन ओ आर नॉर हे सुद्धा काय होते अपोजिट वर्डची जोडी होती म्हणून ते त्याचं 18 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर 3 नंबर आणि 4 नंबर ऑप्शन आहे. 19 नंबर क्वेश्चन. चूज द अपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स. बघा अपोजिट मिनिंग वर्ड निवडायचं आहे. अंडरलाइन वर्डसाठी आपल्याला काय आहे हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर आपल्याला हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंगसाठी इथं जे आपण फिल करणार आहोत वर्ड ते काय असले पाहिजेत ब्रेव अँड स्ट्रॉंगचे अपोजिट वर्ड असले पाहिजेत. बघा डेडली अँड डिफिकल्ट होऊ शकत नाही. तर बघा ब्रेव स्ट्रेंथ अँड बिग हे पण नाही होऊ शकत. टिमिड अँड वीक. आता ब्रेव म्हणजे काय शूर आणि टिमिड म्हणजे काय भित्रा. स्ट्रॉंग अपोजिट काय असतं वीक म्हणून 3 नंबरचं ऑप्शन काय आहे 19 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे. 20 नंबर बघा. फोर पेयर्स आर गिवन विच पेयर इज नॉट द पेयर ऑफ अपोजिट वर्ड्स. इथं 4 पेयर्स दिले आहेत आपल्याला तर त्यापैकी कोणती अशी पेयर आहे जी काय नाही अपोजिट वर्डची पेयर नाही. बघा आपण इनकम्प्लीट कंप्लीट म्हणतो म्हणजे अपूर्ण पूर्ण. नंतर पुअर रिच गरीब श्रीमंत असंही म्हणतो. नंतर हार्ड
इजी म्हणजे कठीण सोपं असंही असतं. पण प्रेस अँड ॲडमायर बघा, प्रेस अँड ॲडमायर हे काय झाले, सिमिलर मिनिंगचे वर्ड झाले. म्हणजे प्रेस म्हणजे सुद्धा कौतुक करणे आणि ॲडमायर म्हणजे सुद्धा कौतुक किंवा स्तुती करणे असं त्याचा मिनिंग होतो. म्हणून हे सिमिलर वर्डचे मिनिंग वर्ड आहेत, ते ना अपोजिट वर्डचे नाहीत. म्हणून 20 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 4 नंबर. 21st नंबरचं क्वेश्चन बघा, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग. बघा सेंटेन्स आहे, डायनासोर वेअर रेप्टाइल्स, देअर वेअर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ डायनासोर, ऑल डायनासोर डिड नॉट लुक. बघा एकसारख्या अर्थाचे शब्द इथं आपल्याला निवडायचे की जो इथं फील होईल शब्द. डायनासोर वेअर रेप्टाइल्स म्हणजे डायनासोर काय होते, सरपटणारे प्राणी होते. दे वेअर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ डायनासोर आणि डायनासोरचे वेगवेगळे प्रकार होते. तर ऑल डायनासोर डिड नॉट लुक, सगळे डायनासोर काय नव्हते, एकसारखे दिसत नव्हते. त्यासाठी आपल्याला काय दोन ऑप्शन कोणते निवडले, सिमिलर म्हणजे एकसारखे आणि अलाइक म्हणजे सुद्धा सारखे. तर ते सारखे दिसत नव्हते. डिफरंट अनलाईक हे काय वेगळं वर्ड आहे, वेगवेगळे दिसत नव्हते असं नव्हतं. तर सारखे दिसत नव्हते म्हणजे काय, सिमिलर आणि अलाइक. हे 21 नंबरच्या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. बघा, सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.